पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर. लेखिका श्रीमती विनया गोरे. भाग 8. फास्ट फॉरवर्ड. मध्ये खूप वर्षे गेली. अमेरिकेत आणि एशियातली उत्पादन पद्धती बघत असताना अतिशय जलद, सुलभ, बहुपातळ्यांचं PCB, नाविन्यपूर्ण यांत्रिक सोल्डरिंग बघून मला माझे जुने दिवस सरकन नजरेसमोरून गेले. या पहिल्या नोकरीनं मला खूप काही दिलं. सुरुवातीला ट्रेनिंग दरम्यान पगार नव्हता, पण लगेचच सुरू झाला. शिकायला तर मिळालंच, शिवाय माझी भाषा खूपच सुधारली. आत्तापर्यंत फक्त घराबाहेर एखादा पत्ता शोधणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणं इतपतच माझा शब्दसंग्रह होता. मात्र आता त्या व्यतिरिक्त तिथल्या सहकाऱ्यांशी गप्पा, कामाच्या चर्चा हे सर्व करता येऊ लागलं. कुणाशीही बोलायचे, शंका विचारायच्या, आपला मुद्दा मांडायचा आत्मविश्वास आला. टेक्निकल भाषाही कळायला लागली. रोलंड स्ट्रोहेकरनी माझी शिफारस केली म्हणून सिगफ्रीडनं मला काम दिलं असलं तरी मी मन लावून काम शिकतेय, करतेय, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय हे तो बघत होता. त्यानं परदेशात संधीचं दार उघडून दिलं. पण नुसती संधी मिळून उपयोग नसतो. तुम्ही त्या संधीचं सोनं करायचं असतं. हे मान्य असलं तरी माझ्यासारख्या वयानं, अनुभवानं कच्च्या असलेल्या, शिक्षण अर्धवट राहिलेल्या, जर्मन भाषा फारशी न येणाऱ्या मुलीसाठी हे संधीचं दार उघडणंही खूप महत्त्वाचं होतं. नोकरी करून पैसे मिळत होते. जर्मनीत वावरण्याची सवय होत होती. पण माझं मुख्य ध्येय होतं ते इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करण्याचं. त्या दृष्टीनं माहिती काढणं सुरू होतं. पहिला स्रोत अर्थातच स्ट्रोहेकर. त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षण क्षेत्रात ज्या ओळखी होत्या त्यांना विचारलं. पुरुषा मामा नुकताच कॉर्पोरेटमधून शिक्षण क्षेत्रात रुजू झाला होता. त्याच्याकडे चौकशी केली. आमच्या गावाच्या आजूबाजूला जी काही कॉलेजेस होती तिथे जाऊन आले. सगळीकडे एकच माहिती मिळत होती की जे माझं अर्धवट शिक्षण झाले ते इथं पूर्ण करणं शक्य नाही. मला सुरुवातीपासून 4 वर्षांचा अभ्यास करावा लागेल. अशी आपली वर्ष बुडवण्यात काही अर्थ नाही. मी जरा निराश झाले होते. इथे काही वेगळं शिकायला मिळेल ते शिकणं उत्तम, पण ते शोधायचं कसं? अशा अवस्थेतून जात असताना मला एक महत्त्वाची व्यक्ती भेटली, ज्यांचा माझा ऋणानुबंध अनेक वर्षे राहिला. डॉक्टर अशोक उल्लाल. ते नेमके कधी कुठे भेटले ते मला आठवत नाही, पण त्यांच्यामुळे मला एक चांगली वेगळी दिशा मिळाली. रॉयटलिंगन गावातल्या एका शैक्षणिक संस्थेत ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकवत असत. उपयोजित शास्त्र शाखेच्या अनेक शाखांचं अध्यापन या संस्थेत केलं जायचं. इथे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिलं जाईल, पण PhDसाठी मात्र विद्यापीठात जावं लागेल. डॉक्टर उल्लाल यांनी मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचे क्लासेस अटेंड करावं असं सुचवलं. तिथं मला फक्त कम्प्युटर संबंधातले सगळे विषय शिकायला मिळणार होते. परीक्षा द्यायची, मला माझे मार्क कळायचे, पण ऑफिशियली मी त्या अख्ख्या कोर्सची विद्यार्थिनी नव्हते. मला डिप्लोमा किंवा डिग्री मिळणार नव्हती. थोडक्यात मी फक्त क्लासेस अटेंड करणार. माझी पहिली प्रतिक्रिया होती ती अतिशय आनंदाची. 10-12 वर्षाची असताना मावशीच्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसातून समुद्रात अस्ताला जाणाऱ्या सूर्याचं देखणं दृश्य बघून मी अक्षरशः भारावून गेले होते. आणि ते बघताना माझ्या मनात एक स्वप्न उभं राहिलं होतं. मी सुद्धा मावशीसारखी कम्प्युटर शिकेन आणि मग अशा सुंदर ऑफिसात बसून काम करीन. डॉक्टर उल्लाल यांचा सल्ला मला माझ्या ऐन तारुण्यात बघितलेल्या स्वप्नाचा पहिला टप्पा वाटला. रॉयटलिंगेन आमच्या न्यूरटिंगेनपासून 20 किलोमीटर अंतरावर. जायला रेल्वे होती. आमच्या घरापासून रेल्वे स्टेशनवर चालत जायला 10 मिनिटे लागायची. तिथून साधारण अर्ध्या तासाचा रेल्वेचा प्रवास आणि उतरल्यावर परत 10 मिनिटे चालून वर्गात जायचं.
हाऊबर इलेक्ट्रॉनिक्समधली नोकरीसुद्धा सुरू होती. क्लासेस मला खूप आवडायचे. लगेचच मी तिथे रुळले. तो अभ्यास मला जमत होता. सर्व परीक्षेत मला 90% जास्त मार्क्स मिळायचे. डॉक्टर उल्लाल यांच्या लॅबमध्ये त्यांना असिस्ट करू लागले. स्टुडंट ॲडव्हायझर म्हणून काम करायला सुरुवात केली. या कामाचे काही मला पैसे मिळत नव्हते, पण मला त्या निमित्तानं विद्यार्थ्यांना भेटायला मिळायचं. मी शिकलेलं पुन्हा शिकवताना विषय अधिक समजायचा. एकूण माझी छान प्रगती होत होती. माझ्यासारख्या भन्नाट विद्यार्थ्यांचा गट साधा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरून प्राणी आणि माणसांची चित्रे बनवण्यासाठी प्रोग्रॅम लिहायचा. मी अतिशय व्यग्र होऊन गेले. मला वेळ पुरेना एवढी कामं मी अंगावर घेतली होती. इथली लायब्ररी मोठी होती, जिथे मला अभ्यासाच्या विषयातली वेगवेगळी पुस्तकं, जर्नल्स वाचायला मिळायची. तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा वाक्प्रचार ऐकू येऊ लागला होता. माणसाचा मेंदू किती विकसित झाला आहे आणि त्यापैकी किती कुठली कामं माणूस कम्प्युटरकडून करून घेऊ शकेल यावरच्या चर्चांना सुरुवात होत असण्याचा तो काळ होता. माझ्या कानावर ते पडत होतं. जर्नल्समध्ये वाचायला मिळत होतं. इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करता येत होत्या. मला फार मजा येत होती. हे सगळं काहीतरी वेगळं होतं. सांगलीच्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास, तर हाऊबरमध्ये करत असलेलं इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्यापेक्षा हे निराळं आणि बुद्धीला खुराक देणारं होतं. एव्हाना माझं जर्मन भाषेचं ज्ञान, समजूत पुष्कळ वाढली होती. बारीक सारीक भाषिक छटा लक्षात येऊ लागल्या होत्या. त्या 2 वर्षात डॉक्टर उल्लाल आणि त्यांची पत्नी सँडी यांच्याशी छान मैत्री जुळत गेली. डॉक्टर उल्लाल यांनी अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिनामधून डॉक्टरेट केली होती. तिथेच त्यांची सँडीशी ओळख होऊन पुढे त्यांनी लग्न केलं होतं. मी शिकत होते तेव्हा त्यांना एक लहान मुलगा होता. मी जवळजवळ त्यांच्या घरच्यासारखी होऊन गेले. मला जर्मनीत मिळालेलं हे दुसरं छान नातं. एक स्ट्रोहेकर कुटुंब आणि हे दुसरं उल्लाल दाम्पत्य. या स्कूलनं मला खूप समृद्ध केलं. मला या स्कूलची कुठलीही पदवी मिळू शकली नाही, पण आयुष्य कशी वळणं घेतं ते पाहिलं की गंमत वाटते. ज्या स्कूलनं मला पदवी दिली नाही त्याच प्रकारच्या स्कूलमध्ये मी पुढे काही वर्षांनी आमच्या अमेरिकन ऑफिसच्या जर्मनीतील शाखेसाठी विद्यार्थ्यांना मुलाखतीतून निवडलं होतं. कसं असतं ना आयुष्य, पुढे काय असेल माहीत नसतं, म्हणून तर जगण्यात मजा आहे. जर्मनीत आमचा संसार सुरू झाला तो प्रत्यक्ष लग्नानंतर जवळजवळ 9 महिन्यांनी. आमची थोडीफार ओळख झालेली होती. आता आपला संसार सुरू होणार, आपलं दोघांचं घरकुल असणार, आता अख्खं आयुष्य सोबत जगायचं, अशी स्वप्न मनात घेऊन मी इथे आले. नव्या देशात ओळख नसलेल्या पतीबरोबर राहण्याची धाकधूकसुद्धा थोडी होती, पण आनंद त्यापेक्षा पुष्कळ जास्त होता. आमचा हनीमून पिरियड सुरू होता. सगळं जग गुलाबी वाटत होतं. त्यात इथे आम्ही दोघंच राजा राणी. कुणाचा धाक नाही, कुठली बंधनं नाहीत. हवं ते करा, हवा तो स्वयंपाक करा किंवा करू नका. घरात असेल ते खा, पाहिजे तेव्हा बाहेर फिरा. अगदी मुक्त स्वातंत्र्य, मनासारखं वागण्याची मोकळीक. पहिले 2 महिने आम्ही एकमेकात गुरफटून गेलो होतो. खूप बोलत होतो, एकमेकांची ओळख करून घेत होतो. आयुष्य किती सुंदर आहे असं वाटत होतं. त्या दिवसात कधीतरी त्याच्या ओळखीचा, साधारण त्याच्याच वयाचा एक तरुण जर्मन मुलगा आमच्याकडे आला. ओळख कशी तर माझे सासरे जेव्हा 1950च्या दशकात नोकरीनिमित्त जर्मनीत राहत होते तेव्हा त्यांच्या घरमालकांचा कुणी नातेवाईक त्यांच्याकडे यायचा. त्यांचा हा 7-8 वर्षांचा मुलगा. माझ्या सासऱ्यांना बहुधा त्याच्याकडे बघून आपल्या मुलाची आठवण येत असणार. कसं माहीत नाही, पण त्यांचे बंध जुळले खरे. मधली एवढी वर्ष त्यांचा काही ना काही पत्रव्यवहार सुरू होता. माझा पती जर्मनीत आल्यावर तो एक दोनदा घरी येऊन गेला. मी गेल्यावर खास मला भेटायला तो आला.
कोणालाही जिंकून घेईल असं त्याचं व्यक्तिमत्व. रॉबर्ट रेडफोर्ड या सिनेमातील नटाची आठवण व्हावी तसं त्याचं रूप. हसतमुख, प्रसन्न. आला तेव्हा PhD करत होता. तसंही तो जगभर वेगवेगळ्या कारणांसाठी फिरायचा. आला की त्याबद्दल सांगायचा. त्याचं नाव उली डिस्टेल. इतक्या मोकळ्या गप्पा मारायचा की घर भरून गेल्यासारखं वाटायचं. एकदा मी त्याचा लहानपणीचा नेहरू टोपी घातलेला फोटो पाहिला. उलीसारख्या व्यक्तीच्या डोक्यावर ती टोपी बघून मला हसू आवरेना. लवकरच तो माझा जवळचा मित्र झाला. दोघांच्या आयुष्यात पुढे पुष्कळ काही घडलं तरी गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ आमची मैत्री टिकून राहिली आहे. डिसेंबर 1972 मध्ये मी इथे आले. लवकरच हळूहळू मी एकटी बाहेर जाऊ लागले. हौबर इलेक्ट्रॉनिक्समधली नोकरी सुरू झाली आणि मार्च 1973 मध्ये फाक होक शुलेमध्ये कम्प्युटर क्लास सुरू केले. अवघ्या 3-4 महिन्यात माझं स्वतःचं घराबाहेरचं विश्व निर्माण व्हायला सुरुवात झाली. खरं तर आमच्या आधीच्या विचारानुसार माझं राहिलेलं शिक्षण इथे पूर्ण होऊ शकत नसल्याचा अस्वस्थपणा मला सुरुवातीला आला होता. डिग्री मिळवायची असेल तर मला भारतात जायला लागेल या वास्तवाचा मी स्वीकार केला आणि इथे आहे तोपर्यंत इथे जे पदरात पडेल ते शिक्षण घेऊ असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मी पुढे जात राहिले. क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.